श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे सासूची इज्जत. देशमुखांच्या घराचं नाव घेतलं की माणूस निर्धास्त होतो, हे वाक्य गावातल्या चहाच्या टपरीपासून ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत नेहमी ऐकू येत असे. देशमुख कुटुंब म्हणजे गावासाठी केवळ एक घर नव्हतं, तर एक मापदंड होतं, प्रामाणिकपणाचा, संस्काराचा आणि विश्वासाचा. या घराची ओळख होती सावित्रीताई आणि गोपाळराव देशमुख. गोपाळराव गावचे माजी सरपंच, शांत, संयमी, शब्द कमी पण वजनदार. सावित्रीताई घरातील कणा, गावातली माया, कोणाच्या सुखदुःखात न बोलवता पोहोचणारी. लोक म्हणायचे, सावित्रीताईंच्या शब्दावर विश्वास ठेवायला कागदपत्रांची गरज लागत नाही. सकाळी 6 वाजता देशमुख वाड्यात हालचाल सुरू झाली होती. स्वयंपाकघरातून भांड्यांचा मंद आवाज, देवघरातून अगरबत्तीचा सुगंध आणि अंगणात पाणी मारताना पडणाऱ्या थेंबांचा सूर. सावित्रीताई रोजच्यासारखाच नीटनेटके साडी नेसून, केसाची वेणी बांधून देवासमोर उभ्या होत्या. देवा, घरात शांतता ठेव. मुलांच्या आयुष्यात वाईट विचार येऊ देऊ नकोस. त्यांच्या आवाजात सवय होती, पण आजही श्रद्धा ताजी होती. तेवढ्यात स्वयंपाकघरातून आवाज आला, आई, चहा तयार आहे. हा आवाज होता योगिताचा. योगिता या घरात येऊन अजून फार काळ झाला नव्हता, पण तिचं अस्तित्व घरात सहज मिसळलं होतं. सुशिक्षित, हुशार, शांत, पण डोळ्यात आत्मविश्वास. तिने कधीही घरावर आपली मर्जी लादली नाही, पण जेव्हा काही चुकतंय असं वाटायचं तेव्हा गप्प बसायची सवयही नव्हती. सावित्रीताईंना ती पहिल्याच दिवसापासून आवडली होती. ही मुलगी बोलकी नाही, पण समजूतदार आहे, असं त्या गोपाळरावांना सांगायच्या. राघव देशमुखांचा एकुलता एक मुलगा, आईवडिलांच्या संस्कारात वाढलेला, नोकरी करणारा, जबाबदार. त्याला माहीत होतं, आपल्या आईवडिलांचं नाव म्हणजे आपली ओळख. तो नेहमी म्हणायचा, आपण काहीही कमावो, पण इज्जत गमावली तर सगळं संपतं. लग्नानंतर गावात चर्चा होती, देशमुखांना सून खूप चांगली मिळाली, घर आणखी उजळलंय. योगिता प्रत्येक सण, प्रत्येक कार्यक्रम नीट सांभाळत होती. सावित्रीताई तिला कधी कामात अडवत नसत, तर शिकवत. हे असं नाही, असं केलं तर सोपं जातं. असं सांगताना त्यांच्या आवाजात हुकूम नव्हता, अनुभव होता. एके दिवशी गावात सहकारी संस्थेची बैठक होती. सावित्रीताई नेहमीप्रमाणे तेथे उपस्थित. लोक उभे राहून नमस्कार करत होते. एक वृद्ध शेतकरी म्हणाला, ताई, तुम्ही आहात म्हणूनच आम्ही पैसे ठेवायला घाबरत नाही. सावित्रीताई हसल्या. विश्वास सांभाळणं हेच मोठं काम आहे. कोणालाही कल्पना नव्हती, हा विश्वास लवकरच कसोटीला लागणार आहे. त्या संध्याकाळी अंगणात चहाचा कप हातात घेऊन गोपाळराव बसले होते. राघव पेपर वाचत होता. योगिता स्वयंपाकघरात होती. सावित्रीताई सहज म्हणाल्या, आज नागेश पाटील भेटला होता. गोपाळरावांनी डोळे उचलले. काय म्हणत होता? काही नाही, पण नजरेत काहीतरी वेगळंच वाटलं. योगिताने हे वाक्य ऐकलं. ती थोडी थांबली. नागेश पाटील, गावातला अस्वस्थ, नेहमी कुणाच्या तरी यशावर जळणारा. पूर्वी सहकारी संस्थेत त्याच्यावर संशय आला होता आणि सावित्रीताईंनीच चौकशी लावली होती. रात्री सगळे जेवण करून झोपायला गेले. घर शांत होतं, पण गावात कुठेतरी कुणाच्या तरी मनात एक कट आकार घेत होता आणि देशमुखांच्या घरावर पहिल्यांदाच अदृश्य सावली पडत होती. सावित्रीताई झोपण्याआधी देवासमोर उभ्या राहिल्या. देवा, आज मन थोडं अस्वस्थ आहे. त्यांना माहीत नव्हतं, ही अस्वस्थता फक्त मनाची नाही, तर येणाऱ्या वादळाची चाहूल आहे. ज्या घराची ओळख विश्वास होती, ज्या स्त्रीचं नाव इज्जतीशी जोडलेलं होतं, त्याच नावावर उद्या अफवेची पहिली ठिणगी पडणार होती. सन्मान टिकतो, पण तो मोडायला एकच खोटा शब्द पुरेसा असतो. गावात अफवा कधी वादळासारखी येत नाही, ती हळूच येते,
कुजबुजीच्या रूपात. आणि एकदा का ती माणसाच्या इज्जतीला चिकटली की तिचं वजन दगडासारखं जड होतं. त्या दिवशी सकाळ नेहमीसारखीच उजाडली. देशमुख वाड्यात देवघरात दिवा लागला. स्वयंपाकघरात भाजी चिरण्याचा आवाज होता. राघव ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. पण गावात काहीतरी बदललं होतं. चहाच्या टपरीवर 2 माणसं कुजबुजत उभी होती. काल ऐकलंस का? काय? सावित्रीताईंनी सहकारी संस्थेचे पैसे इथे तिथे फिरवले म्हणे. दुसऱ्याने कप खाली ठेवला. असं कसं शक्य आहे? त्या बाई म्हणजे प्रामाणिकपणाचं नाव. मीही तेच म्हणतोय. पण चर्चा सुरू आहे. अफवा जन्माला आली आहे. दुपारी योगिता भाजी आणायला बाजारात गेली. ती नेहमीसारखीच हसत दुकानदाराकडे उभी होती. पण आज लोक तिच्याकडे नीट पाहत नव्हते. एक बाई दुसरीला कुजबुजली. तीच सून आहे का? हो, देशमुखांची. क्षणभर योगिताचं लक्ष गेलं. ती शांत राहिली. पण मनात प्रश्न निर्माण झाला. घरी परतताना तिला वाटलं, आज वातावरण वेगळं का वाटतंय? सावित्रीताई सहकारी संस्थेत गेल्या, नेहमीसारखंच. पण आज कुणी उभं राहून नमस्कार केला नाही. एकाने तर नजरच चुकवली. सावित्रीताईंचं मन हललं. काहीतरी बरोबर नाही. बैठकीत एका सदस्याने थेट विचारलं, ताई, खाते नीट तपासायला लागतील. काही रकमेचा गोंधळ दिसतोय. क्षणभर सगळं शांत झालं. सावित्रीताईंच्या हातातून कागद निसटला. गोंधळ? कसा गोंधळ? कोणाकडे उत्तर नव्हतं. पण संशय हवा होता. पुरावा नको. राघवला ऑफिसमध्ये फोन आला. राघव, आईबद्दल काही चर्चा चालू आहेत. त्याच्या अंगातून वीज गेल्यासारखं झालं. काय चर्चा? पैशाबद्दल? राघव खुर्चीवर बसून राहिला. त्याच्या डोळ्यासमोर आईचं आयुष्य उभं राहिलं. प्रामाणिक, स्वच्छ, निस्वार्थ. मग हे कसं शक्य आहे? घरी सगळे परतले. घरात नेहमीचं वातावरण नव्हतं. भोजन शांतपणे झालं. कोणीही बोलत नव्हतं. शेवटी योगिताने विचारलं, आई, आज सहकारी संस्थेत काही झालं का? सावित्रीताई थांबल्या. आवाज थोडा थरथरला. लोक प्रश्न विचारत आहेत बाळा. योगिता समजली. ती गप्प बसली नाही, पण घाईही केली नाही. अफवेवर ओरडून उत्तर दिलं जात नाही. ती उखडून काढावी लागते हे तिला माहीत होतं. त्या रात्री नागेश पाटील एका घरात बसला होता. मी काय सांगतोय ते ऐका. आज नाही तर उद्या देशमुखांचं नाव मातीला मिळणार. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्यानेच कागदपत्रात छेडछाड केली होती. त्यानेच अफवा पसरवली होती. कारण सावित्रीताईंनी एकेकाळी त्याचा गैरव्यवहार थांबवला होता. सूड काम सुरू झालं होतं. दुसऱ्या दिवशी सावित्रीताई मंदिरात गेल्या. नेहमी जिथे त्या पहिल्या ओळीत बसायच्या, आज तिथे जागा नव्हती. एक बाई म्हणाली, आज तुम्ही मागे बसाल का? हे वाक्य त्यांच्या इज्जतीला जखम करत होतं. सावित्रीताई गप्प बसल्या, पण डोळे भरून आले. घरी परतल्यावर सावित्रीताईंनी पहिल्यांदा थकवा मान्य केला. गोपाळराव, आपण काही चूक केली का? गोपाळराव गप्प. त्यांना शब्द सापडत नव्हते. राघव संतापलेला. आई, मी सगळ्यांना सांगतो. पण योगिता मध्येच म्हणाली, नाही, आत्ता नाही. सगळे तिच्याकडे पाहू लागले. आत्ता बोललो तर अफवेला बळ मिळेल. रात्री योगिता अंगणात बसली होती. आकाशात ढग दाटले होते. तिने मनाशी ठरवलं, ही लढाई भावनेने नाही, पुराव्याने जिंकायची आहे. तिने आत जाऊन कागदांची फाईल उघडली आणि पहिल्यांदाच तिला काहीतरी संशयास्पद दिसलं. अफवा उडाली होती. इज्जत डळमळीत झाली होती. पण आता योगिताने सत्य शोधायचं ठरवलं होतं. सत्य कधीही एका क्षणात उघड होत नाही. ते हळूहळू थरावर थर सोलल्यासारखं समोर येतं. आणि त्या रात्री योगिताने पहिल्या थराला हात लावला होता. घर शांत होतं. सावित्रीताई झोपण्याचा प्रयत्न करत होत्या, पण डोळे मिटले तरी मन शांत होत नव्हतं. आयुष्यभर जपलेली इज्जत अशी एका क्षणात, संशयात त्यांच्या उशावर अश्रू पडत होते. दुसरीकडे योगिता टेबलावर कागद पसरून बसली होती. सहकारी संस्थेची जुनी नोंदवही.
नवीन स्टेटमेंट, हिशोबाच्या प्रती. तिला एक गोष्ट खटकत होती. जे व्यवहार संशयास्पद दाखवले जात आहेत ते सगळे त्या काळातले आहेत ज्या काळात आई एकटी सही करत नव्हत्या. योगिताने मनातल्या मनात प्रश्न मांडले. जर पैसे वळवले गेले असते तर ते कुणाच्या खात्यात गेले? जर बनावट कागदपत्र असतील तर ती कुणी तयार केली? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे प्रकरण आत्ताच का उफाळून आलं? उत्तरं एका नावाभोवती फिरत होती. नागेश पाटील. नागेश पाटील. गावात वरवर हसरा पण आतून असूयेने भरलेला. काही वर्षापूर्वी त्याच्या नावावर सहकारी संस्थेत गैरव्यवहाराचा संशय आला होता. तेव्हा सगळ्यांनी डोळेझाक केली होती, पण सावित्रीताईंनी नाही. चूक असेल तर ती कुणाचीही असो, ती थांबवलीच पाहिजे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. त्या दिवसापासून नागेशच्या मनात एकच ध्यास, देशमुखांची इज्जत धुळीला मिळवायची. दुसऱ्या दिवशी सकाळी योगिता सहकारी संस्थेत गेली. ती थेट लिपिकाकडे गेली. मला जुन्या व्यवहारांच्या प्रती हव्यात. लिपिक थोडा घाबरला. मॅडम, हे सगळं तपासत आहे. योगिताचा आवाज शांत पण ठाम होता. मी देशमुखांची सून आहे आणि सत्य बाहेर येणं सगळ्यांच्याच फायद्याचं आहे. काही वेळाने फाईल समोर आली आणि तेव्हाच योगिताच्या नजरेत एक गोष्ट ठसठशीत दिसली. एका व्यवहारावर सावित्रीताईंची सही नव्हती. योगिताने सही बारकाईने पाहिली. ती नकली होती. सावित्रीताईंची सही नेहमी थोडी वाकडी आणि शेवटी छोटासा वळसा असायचा. इथे मात्र सरळ घाईघाईत केलेली. हे बनावट आहे. तिचा संशय आता खात्रीत बदलत होता. योगिताने जुन्या कर्मचाऱ्यांना भेटायला सुरुवात केली. एक वृद्ध कर्मचारी हळूच म्हणाला, ताई, त्या काळात नागेश पाटीलच सगळे कागद हाताळायचा. दुसरा म्हणाला, तो नेहमी म्हणायचा, हे देशमुख फार शहाणे होऊ नयेत. हे शब्द पुरावे नव्हते, हे प्रकरणाला दिशा देणारे होते. घरी सावित्रीताई दिवसेंदिवस खचत चालल्या होत्या. गावात जाणं टाळू लागल्या. मंदिरात जाणं थांबलं. लोक काय म्हणतील हा प्रश्न त्यांना झोप येऊ देत नव्हता. एके रात्री त्यांनी योगिताला जवळ बोलावलं. बाळा, जर माझ्या नावामुळे घराला तुला त्रास होत असेल तर मी गाव सोडून जाईन. हे ऐकून योगिताच्या डोळ्यात पाणी आलं. आई, तुम्ही चुकीच्या नाहीत आणि जे चुकीचे आहेत त्यांना उघड करणं आता माझं काम आहे. योगिताला कळून चुकलं होतं. फक्त पुरावे पुरेसे नाहीत. गावाला सार्वजनिक सत्य हवं होतं. तिने राघवशी चर्चा केली. गावसभा घ्यावी लागेल. राघव दचकला. सगळ्यांसमोर? हो, कारण इज्जत सगळ्यांसमोर गेली आहे. दरम्यान नागेशला कळालं योगिता चौकशी करते. तो अस्वस्थ झाला. ही सून फार शहाणी आहे. तो स्वतःशी पुटपुटला. त्याने काही कागद लपवण्याचा प्रयत्न केला, पण उशीर झाला होता. योगिताला शेवटी एक मोठा धक्का देणारा पुरावा मिळाला. एका खात्यात संशयास्पद रक्कम वळवली गेली होती. ते खाते नागेश पाटीलच्या नातेवाईकाचं होतं. आता चित्र पूर्ण होतं. कट उघड झाला होता. पुरावे हातात होते. आता उरलं होतं फक्त सत्य सगळ्यांसमोर मांडणं. सत्याला वेळ लागतो, पण जेव्हा ते उभं राहतं तेव्हा खोट्याला पळायची जागा उरत नाही. त्या दिवशी गावच्या आकाशात सूर्य तसाच होता, पण गावच्या मनावर गोंगावणाऱ्या संशयाच्या ढगांना आज वाट मोकळी होणार होती. ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. लोक कुजबुजत होते. काही उत्सुक, काही संशयी, काही अजूनही सावित्रीताईंविषयी साशंक. आज काय होणार? देशमुखांचं खरं खोटं ठरणार. गोपाळराव शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण मान ताठ होती. सावित्रीताई थोड्या मागे बसल्या होत्या. डोळ्यात भीती नव्हती, फक्त वेदना. योगिता मात्र शांत होती, अतिशय शांत. ती शांतता वादळाआधीची शांतता होती. सावित्रीताईंचे मन अस्वस्थ होते. बाळा, आज जर लोकांनी विश्वास ठेवला नाही तर? योगिताने त्यांच्या हातात हात दिला. आई, आज लोक नाही, सत्य बोलेल. सावित्रीताईंच्या डोळ्यात पाणी आलं.
राघव पुढे आला. आज माझ्या आईवर प्रश्नचिन्ह उभं आहे, पण मला खात्री आहे ती निर्दोष आहे. हे नागेश पाटलाचं काम आहे. हे ऐकून काही लोकांनी नजर चुकवली. नागेश पाटील मात्र छाती फुगवून उभा होता. मी काहीच केलं नाही, तो मोठ्याने म्हणाला. मी तर फक्त सत्य बाहेर आणलं. त्याच्या आवाजात आव्हान होतं. योगिता पुढे आली. पहिल्यांदाच संपूर्ण गावाने तिला नीट पाहिलं. आज इथे फक्त सावित्रीताईंची इज्जत नाही, तर या गावाच्या न्यायाची परीक्षा आहे, ती म्हणाली. क्षणात शांतता पसरली. योगिताने फाईल उघडली. ही सहकारी संस्थेची नोंद आहे. या व्यवहारावर सावित्रीताईंची सही असल्याचं सांगितलं जातं. ती कागद उंचावते, पण ही सही बनावट आहे. गर्दीत कुजबूज सुरू झाली. योगिता पुढे म्हणाली, सावित्रीताईंची सही अशी असते. ती दुसरा कागद दाखवते आणि इथे जी सही आहे ती घाईघाईत वेगळी आहे. सरपंचाने कागद पाहिले, तेही थोडे गोंधळे. योगिताने वृद्ध कर्मचाऱ्याला पुढे बोलावलं. तो थरथरत म्हणाला, त्या काळात सगळी कागदपत्र नागेश पाटीलच हाताळायचा. गावात खळबळ उडाली. नागेशचा चेहरा बदलला. योगिताने शेवटचा कागद उघडला आणि ही आहे ती रक्कम ज्या खात्यात वळवली गेली. ती नाव वाचते. नागेश पाटलाच्या नातेवाईकाचं खाते. क्षणभर पूर्ण शांतता. नागेश गोंधळला. हे खोटं आहे. पण शब्दात आत्मविश्वास नव्हता. सरपंच कठोरपणाने म्हणाले, तपास होईल. नागेश खाली बसला. त्याची मान झुकली. सावित्रीताई उठून उभ्या राहिल्या. मी कुणाचं वाईट केलं नाही, मी फक्त प्रामाणिक राहिले. हे म्हणताना त्यांचा आवाज भरून आला. गावातल्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. सरपंच पुढे म्हणाले, सावित्रीताई निर्दोष आहेत. लोक उठून उभे राहिले. काहींनी हात जोडले, काहींनी डोळे पुसले. माफ करा ताई, असं ऐकू येऊ लागलं. सावित्रीताई योगिताकडे पाहतात. तू माझी सून नाहीस, तू माझी ताकद आहेस. योगिता त्यांच्या पाया पडते. तुमची इज्जत माझ्या इज्जतीसारखीच आहे आई. त्या रात्री देशमुख वाड्यात खूप दिवसांनी सगळ्यांना शांत झोप लागली. सावित्रीताईंनी देवासमोर हात जोडले. देवा, आज न्याय मिळाला. दुसऱ्या दिवशी गावात एकच चर्चा होती. इज्जत खोट्याने जात नाही, ती खोट्याने तपासली जाते. आणि योगिताच्या सासूची इज्जत पुन्हा एकदा गावाच्या मस्तकावर मानाने उभी राहिली. सासूची इज्जत वाचवणं म्हणजे फक्त एका स्त्रीचा सन्मान नाही, तर संपूर्ण घराचं भविष्य वाचवणं आहे. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.